कंपनी नव्हती ती. खरं म्हणलं तर ह्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करायला हवं की साहेबांनी शिवसेना प्रमुख पद स्वतःकडे ठेवलं असले तरी सगळे अधिकार उद्धव ठाकरे आल्यानंतर ह्याला पक्षाला पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड करून टाकायचं होतं, म्हणून यांनी सगळे अधिकार कार्यकारिणीचे काढून टाकले आणि पक्षप्रमुखाकडे ठेवले. म्हणून हे विषय तेव्हा जे उद्धव ठाकरेंनी करायला पाहिजे ते उद्धव ठाकरे, ते अमित भाई आणि बाकीचे भारतीय जनता पक्षाने काय करायला पाहिजे. शर्मिला ठाकरे असं म्हणाले ज्यांच्यामुळे दिग्गज सगळे नेते जे आहेत ते निघून गेले, आता मात्र त्यांच्या हातातून पक्ष गेला असं शर्मिला ठाकरे म्हणाले. एक सर्कल पूर्ण झाले असं त्यांनी म्हटलं. ते नियतीचा खेळ आहे. कारण का ज्या बाळासाहेबांवर प्रेम करणारे सगळे हे निष्ठावान सैनिकांना दूर करून शिवसेनेला पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा जो प्रयत्न उद्धव ठाकरेचा होता तो बाळासाहेबांच्या कृपेने पूर्ण झालेला नाही. हा बाळासाहेबांचा उद्धव ठाकरेला लागलेला शाप आहे. स्वतःच्या वडिलांची जे काय हाल शेवटच्या काही महिन्यामध्ये ह्या कार्ट्यांनी केलं, ह्यामुळे बाळासाहेबांनी असंख्य शिवसैनिकांची काळजी घेण्यासाठी ह्याला दिलेला शाप आहे. आणि फोटोग्राफ आणि व्हिडिओ काय दाखवतो या नार्वेकरजींचा आणि ते काय हे ह्याच्याने काय अर्थ आहे. म्हणून तो मला वेळाची जत्रा होती ती, बाकी काय नाही. किती तास दिवसात शुद्धीत असतात हे आता खरंच संशोधनाचा विषय झालेला आहे. कधी शिवरायांबद्दल अपशब्द म्हणायचं, कधी हिंदू धर्माबद्दल अपशब्द म्हणायचं. आता तर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलण्याची हिंमत या मुंबईच्या जितुद्दीनने आधी केली असेल तर त्याला भर चौकात उभं करून पुढचा कार्यक्रम जनतेवर सोपवला पाहिजे. काय होत असेल ते आपण त्या पद्धतीने विचार करू, पण एकंदरीत स्वतःची झालेली चूक किंवा त्या दोन्ही अनिलनी काढलेली उद्धव ठाकरेची विकेट ही किती चांगल्या पद्धतीने काढली हे प्रदर्शन करण्यासाठी ती कालची येण्याची जत्रा होती. म्हणून कायदेशीर काय करायचं पाहूया. 2018ची घटना जी आहे ती अवैध आहे असं तुम्ही म्हणताय, मग शिंदेची घटना समोर आणू शकता का असंही सवाल यांचा मुद्दा एवढाच आहे. 2018ची जे काही बदल तुम्ही केलेले होते ते इलेक्शन कमिशनला कळवायला पाहिजे होते. तिथे पण अनिल परब सगळ्यांच्या समोर खोटं बोलत होता. पत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय हे संध्याकाळी नार्वेकरजींनी वाचून दाखवलं. अनिल परबनी का वाचून दाखवलं नाही. लग्नामध्ये काही अगर बदल झाले असतील तर काही सुचवण्याचे काही मार्ग आहेत, पण ह्यांना दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन जेवणाची ह्यांची सवय झालेली आहे आता. म्हणून हे लोकांनी कदाचित सुद्धा वाटलं असेल ते सुचून फायदा नाही तिथे. म्हणून ह्यांनी स्वतःने केलेल्या चुका हे दुसऱ्यावर लादण्याची काही गरज नाही. ते आता शिंदेची घटना ही घटना भेटणं आता लक्षात घ्या. शिंदे साहेबांकडे शिवसेना हा पक्ष आलेला आहे आणि हे लाईनीत शेवड्यासारखी किती लढले तर ह्याला कोणी महत्व देत नाही. एक दुसऱ्याच्या शेवट पुसत पुसत बसून देते. ते कोण भाव देत नाही. संजय राऊत म्हणतात की भाजपचा रामनाम सत्य बरोबर. स्वतःच्या डेथ सर्टिफिकेटवर तारीख आणि नाव नोंदवली गेलेली आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाची चिंता करू नये. त्याने असे म्हटले की पुढील 6 महिन्यात आणि राहिला 6 महिने संजय राजाराम राऊत तरी राहील का हा खरं म्हटलं तर संशोधनाचा विषय आहे. तर आम्ही ऐकलेलं आहे की माझ्याकडे अशी उडती माहिती आलेली आहे की डॉक्टर स्वप्ना पाटकरला ईडी कडून समन झालेले आहे चौकशीसाठी आणि लवकरच त्या चौकशीमधून खूप काही सत्य बाहेर निघणार आहे. म्हणून भांडूपचा देवानंद अडचणी देणार आहे एवढं नक्की. फिल्मफेअर अवॉर्ड हे सातत्याने विविध शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून होत असतं. कधी गुवाहाटीला होतं, कधी दिल्लीला होतं, या वर्षी ते गुजरातला होत आहे. म्हणून त्यांना मागच्या कुठला तरी पास पाहिजे असेल तर मी विनीत जैनशी करून पाठवून देतो ना. ह्याच्यात ट्विट करायची काय गरज आहे. पास आणि स्टूल दोन्ही पाठवतो. बोलत कसा होती ते कितना बड़ा पागल हो वो बोलने का कल कंपटीशन 2 वर्ली में चालू हुआ था. उद्धव ठाकरे को इतना ही जनता की अदालत में केस लगाने का शौक होगा
तो मैं उसको बोलूंगा, तो बाला साहब ठाकरे जी का जो प्रॉपर्टी की जो केस है, जिसमें उसने अपने सगे भाई को 1 रुपया नहीं देते हुए सारी की सारी प्रॉपर्टी ये उद्धव ठाकरे और फैमिली ने हड़प की, ऐसे हमने सुना है। वो भी केस जनता की अदालत में लड़ाए ना, मैं खुद डोन का वापिस सभागृह उनको बुक करके देता हूँ, या तो दूसरी अगर उनको केस लड़ानी है जनता की अदालत में, तो जो नीलेश ओझा जी और बाकी पिटिशनर जो आज कोर्ट में लड़ रहे हैं, वही दिशा सालियान और सुशांत सिंह राजपूत की केस चलो जनता की अदालत में लड़ाते, देखते हैं कि आदित्य ठाकरे उसमें मर्डरर है कि नहीं, आदित्य ठाकरे ने गैंग रेप किया है कि नहीं, आदित्य ठाकरे का मोबाइल टावर लोकेशन उस दिन 8 जून के वक्त दिशा सालियान के साथ था कि नहीं, फिर काय को चाहिए इंटरवेंशन डॉक्यूमेंट और ये सारा पिटीशन। चलो जनता की अदालत में चलते, सारे के सारे सबूत जनता की अदालत में रखते। इसलिए जो केस हमारे राहुल नार्वेकर जी ने सुप्रीम कोर्ट के आदेश के अनुसार सारी के सारी गाइडलाइन फॉलो करने के बाद वो क्राइटेरिया में बिठा के ही अगर उसका जजमेंट दिया होगा, वो अगर आपके हिसाब से आया नहीं, मतलब बाला साहब के प्रॉपर्टी का केस वो उद्धव ठाकरे के हिसाब से आया, इसलिए वो जनता की अदालत में नहीं, मगर उनका ये राहुल नार्वेकर जी ने उनके हिसाब से जजमेंट नहीं दिया, तो फिर जनता की अदालत में। इस तरीके का सिलेक्टिव तरीके का काम इधर चलेगा नहीं। लड़ाना है तो चलो ये सारे केसेस जनता की अदालत में लड़ाते, जनता की अदालत में दूध का दूध पानी का पानी होता है। सुशील कुमार शिंदे आता सुशील कुमार शिंदे जींना कदाचित मुलगी परत 2024ला निवडून येणार नाही अशी शाश्वती बसली असेल, कारण का काँग्रेसचं दुकानच बंद झालेलं आहे, म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने प्रणिती यांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असू शकतो। ते आमचे वरिष्ठ विचार करतील। बरेच काँग्रेसचे नेते लाईनमध्ये अशी चर्चा, नंतर काँग्रेसचं दुकानच आता बंद झालेलं आहे ना। ज्या मणिपूरची आतापर्यंत चर्चा आज संजय राजाराम राऊत करायचा, एक तुम्ही लोकांनी एक पण विचारलं नाही। त्या मणिपूर मधून राहुल गांधी चालून येतात, यांचं म्हणणं होतं मणिपूर मध्ये जाऊ शकत नाही, तिथे जाळपोळ होते, तिथे असं चाल, त्या मणिपूर वरून राहुल गांधी चालत काय येतो, पत्रकार परिषद काय घेतो, सुखरूप दुसरीकडे पळतो, तरी कोण काय विचारत नाही। म्हणून काँग्रेस नावाचं दुकान बंद झालेलं आहे। आता हे जे लाईनीत जी रांग लागली आहे त्याला कसं कसं घ्यायचं ते आता आमचे वरिष्ठ ठरवतील। वरिष्ठ लेवल पे क्या बातें हो रही है वो मुझे ऐसा कार्यकर्ता आपको बता नहीं पाएगा, पर मैं इतना बोलता हूं कि कांग्रेस के सभी नेताओं को भी ये मालूम पड़ गया है, हर एक नेताओं को मालूम पड़ गया कि ये देश में मोदी जी की ही गारंटी आगे जाके चलने वाली है, इसलिए सभी को मोदी जी के नेतृत्व में आके नीचे काम करने की इच्छा हो गई है, इसलिए आहिस्ता आहिस्ता वो सारे डिसीजन लिए जाएंगे। अभी इनकमिंग मेरे फोन में तो पूरी नहीं है, हिंदू समाज के खिलाफ भी अगर नफरत हो, जिनके राहुल गांधी जी के मोहब्बत के दुकान में किसी भी हिंदू की जगह नहीं है, कि जहां जहां उन्होंने मोहब्बत की दुकान खोली है, उदाहरण कर्नाटक में, वहां हिंदुओं को ही मारा जाता है और हिंदुओं के खिलाफ भी उनकी गवर्नमेंट अगर काम करती होगी तो उनको राम मंदिर का ये पूरा का पूरा कार्यक्रम का विरोध वो करेंगे ही, उनको बीजेपी का कार्यक्रम लगेगा ही, क्योंकि जहां जहां हिंदुओं का खुशी का दिन होता है वहां कांग्रेस का दुख का दिन हो जाता है। देखिए ये इंडी अलायंस के सारे जो नेताजन है ये सनातन धर्म के खिलाफ नेताजन, क्योंकि जब भी डीएमके के लीडर ने सनातन धर्म के खिलाफ बात की थी तो इनमें से किसी ने भी उसका विरोध नहीं किया, इसलिए राम मंदिर निर्माण का विरोध करना ये इंडी अलायंस का कॉमन मिनिमम प्रोग्राम लग रहा है, और इसके वजह से आपको एक भी इंडी अलायंस का नेता उधर आपको 22 जनवरी को नहीं दिखेगा, वो उस दिन मातम मनाएंगे। ऐसी परिस्थिति इंडिया अलायंस के नेताओं की है। वक्फ बोर्ड जो ये देश का सबसे, वक्फ बोर्ड ने ऐसा डिक्लेयर कर दिया था कि वो उस जगह पे, जिस जगह पे मस्जिद थी वहां मंदिर बन ही नहीं रही है, ये कभी 15 दिन पहले बताया था। वैसे का वैसा डायलॉग ये अभी संजय राजाराम राउत बोल रहा है, इसको शायद वक्फ बोर्ड से कमीशन मिलता होगा बात करने के लिए,
मगर सभी लोगों ने उधर कंफर्म कर चुका है, वहां के महाराज हो, संत हो, सभी लोगों ने कहा है कि जहां मस्जिद तोड़ी गई वहां ही मंदिर बन रहा है। इसलिए ये संजय राजाराम राउत जैसे गद्दारों ने वक्फ बोर्ड जैसे लोगों की भूमिका नहीं बनानी चाहिए। उनको इतनी अगर हिम्मत है देखने के लिए कि कहाँ मंदिर बन रहा है, वहां मस्जिद तो मेरे साथ अयोध्या है, मैं उनको जगह पे लेके जाता हूँ जहाँ पे मस्जिद टूटेगी और अयोध्या उधर मंदिर बना, मस्जिद टूटेगी और मंदिर बन रही है, मगर सिर्फ अयोध्या जाने की टिकट निकालूंगा, वापस आने का गारंटी नहीं। ये बहुजन समाज के नाम पे जाति जाति में झगड़ा लगाना ना, ये अभी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को छोड़ते हैं, ना ये अभी हिंदू समाज के खिलाफ बात करते रहते हैं। इसलिए ये मुमराज के जितुद्दीन को एक ही बार इसकी जबान को सीधा करने के लिए अभी हिंदू समाज ने और सभी ने एक ही बार डिसीजन लेना चाहिए, ऐसा मेरा मत। फिर 22 साल गुजरात में हो रहा है, सालों साल महाराष्ट्र में होता था, इसलिए अगर उनको पास की जरूरत होगी तो मैं उन लोग से ऑर्गेनाइजर को बोल के पास भेज दूंगा। इसके लिए इस तरीके का ट्वीट करके पास मांगने का गंदा तरीका है। सर, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता महाराष्ट्रात दौऱ्यात आलेले आहेत। काल आणि काही लिमिट म्हणजे असे काही नियम आहेत का पंतप्रधानांनी एका राज्यामध्ये किती नाही आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे? तर नियम असेल तर आपण दाखवू शकता। अगर पंतप्रधानांच्या पदस्पर्शामुळे अगर आमच्या महाराष्ट्राची प्रगती होत असेल तर मी तर तेव्हा बोलतो की त्यांनी 30 महिने इथेच 30 दिवस इथेच राहावं, महाराष्ट्रातूनच त्यांनी निवडणूक लढवावी असंही आग्रह मी माननीय पंतप्रधानांना करेन। म्हणून त्यांच्या पदस्पर्शामुळे अगर महाराष्ट्राचा विकास होत असेल तर मी बोलेन की 24 तास 365 दिवस आमचे नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये राहावं, महाराष्ट्र त्यांना फार प्रेम देईल, एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो। शेवटी तो निर्णय निवडणुकी जवळपास होईल, कोण कुठे लढवणार कोण कुठे नाही लढवणार। पण एक मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की अरविंद सावंत इथून परत निवडून येणार आहे, म्हणजे त्यांनी भाजपने लढवायची का शिवसेनेने लढवायची का ते येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेलच। मिलिंद देवराजी एका अटी शर्तीने ठेवणाऱ्यापैकी तो माणूस नाही, तो फार विद्वान माणूस आहे, माझा मित्र आहे, त्यांनी चांगल्या पदावर राहून मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी फार मोठा हातभार लावलेला आहे। एक लक्ष, भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता असतो ना तो नेहमी बॅग भरून तयार असतो। दिल्लीत लोकसभा लढायची आहे, विधानसभा लढवायची आहे, जिल्हा परिषद लढवायची आहे की सरपंच पद लढवायचे, आमच्याकडे काही अटी शर्ती नसतात। जी जबाबदारी आम्हाला पक्ष देईल भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून